असताना आधीपासून नमस्कार मंडळी. तर आज आपण खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय आणि ब्लॉग बनवण्यामागचं कारणही तसं खासच आहे. कारण आज आहे आपला शेवटचा पेपर, म्हणजेच आपल्या डिप्लोमाच्या 3 वर्षाच्या जर्नीचा आजचा शेवटचा दिवस. सो ब्लॉग हा लॉंग असणार आहे, सो पूर्ण ब्लॉग नक्की बघा. मस्त तोंड वगैरे पॅक करत आपण आपल्या पेपरच्या प्रवासासाठी निघालो. 2-3 दिवस सलग पाऊस झाल्यानंतर तर असं हिरवं निसर्गमय वातावरण बघत आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली. बघता बघता कधी कॉलेजच्या एरियामध्ये आलो ते समजलंच नाही. सगळ्यांची पेपरला जाण्यासाठीची लगबग चालू होती. मग आपण पण आपलं कॉलेज पुढं आलो. आतमध्ये जाऊन बघतोय तर काय, सगळ्यांची पेपरला जाण्यासाठीची घाई चालू होती. नंतर पेपर झाल्यानंतर आपलं ठरलं की एकदा डिपार्टमेंटला शेवटचा राऊंड मारून यावा. त्यासाठी आम्ही डिपार्टमेंटकडे निघालो. तसं बघायला गेलं तर पेपरच्या गोंधळामुळे आमचं डिपार्टमेंट बंदच होतं. पण तिथं आल्यावरती आम्हाला आमच्या सर्व जुन्या गोष्टी आठवल्या. आमचा वर्ग, आमच्या शिक्षकांच्या केबिन, मार्कासाठी त्यांच्या मागे केलेली पळापळ, ते सर्व पाहून आम्ही बाहेर आलो. तर आपल्या स्नेहाताईंचा पेपर होता. तर त्यांची इच्छा होती आपला शर्ट काळा करायची. तर आपण पण त्यांना फुल मुभा दिली. त्यांनी आपला शर्ट काळा केला. त्याच्यानंतर आपण त्यांना ऑल द बेस्ट करून पेपरला पाठवले. नंतर आपण नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी बाहेर निघालो. तर हा आपला कॉलेजचा एरिया, जिथे येड्यासारखं बोबलत आम्ही हिंडलेलो आहे. तो एरिया बघता बघता त्या जुन्या आठवणी आठवत, शेवटचं एकदा त्या सगळ्या गोष्टी नजरेत घालून काढत आमचं ठरलं की आता आलोयच तर हॉस्टेलला पण एक शेवटची भेट देऊन जावी. तर आम्ही हॉस्टेलमध्ये आलो. तर इथे येऊन बघतोय तर काय, आपला लाडका साम्राज्याचा ग्रुप आता एकमेकींपासून लांब होणार म्हणून रडत होत्या. तर त्यांना बघून आपल्याला पण थोडं वाईट वाटलं. त्यांना थोडं समजून आपण आतमध्ये हॉस्टेलमध्ये एंट्री मारली. तर मग काय, नेहमीप्रमाणेच आपलं तोंड बघूनच लोकांना हसायला आली. तर त्यांचा तो हसरा चेहरा बघत आपण आतमध्ये गेलो. तर या आपल्या लाडक्या पवार काकू. तर त्यांना बघून आपण शेवटचा एकदा हॉस्टेलला बघण्यासाठी पुढे आलो. हॉस्टेलमध्ये शेवटची एकदा नजर फिरवली. तर नंतर इथं पुढं आल्यावर बघतोय तर काय, इथं आपला माणूस म्हणजेच आपल्या धनश्रीताई रडत होत्या. तर पायलताईंची मैत्रीण प्रीतीताई घरी चालली होती, तर त्यांची गाळाभेट चालली होती. नंतर आपण आलो आपल्या रूममध्ये, आपली 11 नंबरची रूम. इथे खरं तर सांगायला गेलं तर आमच्या खूप साऱ्या आठवणी, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मर्ज भी है देती, चैन भी है देती, दर्द भी है देती, जान भी है लेते यारियां ना छोड़े यारियां ना छोड़े। तर ह्या सगळ्या जुन्या आठवणी आठवत आपण आलो आपल्या दुसऱ्या रूममध्येच, म्हणजे रूम नंबर 5. इथे तन्वीताईची यांची पॅकिंग करायची तयारी चालली होती. तर ह्या रूममध्ये पण आपल्या खूप साऱ्या आठवणी आहेत, खूप सारे मेमरी आहेत. तेरे आस पास दिन सारा, ना जाना कब मैं दिल हारा, थोड़ा सा तूने बहकाया, बहलाया दिल को सहलाया, मैंने जाना मुझ में तू है, दिल है नादान कैसे अब कहे। हॉस्टेलमधल्या सर्व आठवणी आठवून सर्वजण इमोशनल झाले होते. तर ह्या सगळ्या आठवणीमधून बाहेर येत आपण पुन्हा एकदा कॉलेजमध्ये आलो. तर कॉलेजमध्ये आल्यावरती इथं प्रत्येकाची एकमेकांचा शर्ट काळा, निळा, पिवळा, हिरवा, जो कुठला पेन सापडेल त्या पेननी रंगवायचे काम चालू होते. नंतर आपल्याच ग्रुपमधल्या एका मेंबरनी आपल्या शर्टवरती ग्रुप लीडर असं लिहित आपली चव काढली. नंतर आपण बघितलं तर प्रत्येक जणाचं एकमेकांच्या शर्टवर लिहिण्याचं काम चालू होतं. एकमेकांच्या शर्टवर एकमेकांच्या रिलेटेड काही लिहित त्यांची चवा काढण्याची कामं चालू होती. प्रत्येक जणाची लगबग चालली होती की मी लिहिणार, मी लिहिणार. नंतर आपण पण थोडंफार तोंड वाकडं करत आपल्या बेस्ट फ्रेंडला आपल्या शर्टवर लिहायचा चान्स दिला. तर तिने खूप भारी मिस यू लिहित आपल्याला मिस केलं. तर इथं आपल्या सलोनीताई पण व्हिडिओ काढत होत्या. नंतर आपण पोरांच्या ग्रुपकडे आलो तर बघतोय तर काय, इथं आपलं कृष्ण तर डायरेक्ट पोरीचं नाव लिहिलं होतं. नंतर आपलं लक्ष गेलं आपल्या ग्रुपमधल्या एका लाडक्या व्यक्तीकडे, म्हणजेच आपल्या उदयकडे. तर त्याच्या शर्टवर तर डायरेक्ट मुलींचा लाडका लिहिलं होतं. त्या सगळ्या गोष्टी बघत आपण पण पूर्ण पोरींच्या शर्ट भरवायचा आनंद घेतला. नंतर दुसरीकडे बघितलं तर इकडं पोरांच्या ग्रुपचं नक्की एकमेकांच्या शर्टवरती लिहायचं का भांडायचं कोणतं काम चालू होतं ते काय कळत नव्हतं. नंतर इकडं आपण बघितलं तर आपल्या गायत्रीताईंचं पोरींना रडायला शिकायचं काम चालू होतं. नंतर परत पोरींचं एकमेकांचे शर्ट भरवायचे कामं चालू झाली. इकडं पोरांनी पण एकमेकांचा शर्ट भरवत एकमेकांच्या शर्टवर लिहिण्याचा पुरेपूर आनंद घेतला. मग बघता बघता सुरू झालं ते पोरांचे एकमेकांचे शर्ट फाडायचे काम. कोण एकाचा किस्सा ओढतंय तर कोण एकमेकांचा शर्ट ओढतंय. तर काही जण ह्या सगळ्या गोष्टी पलटून वाचत पळत सुटतं ते.
मग आपल्या लाडक्या गौरवच्या शर्टवरती आपल्या प्रज्वलिताईंनी त्यांच्या आवडती एक गोष्ट लिहिली, तर ते पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. नंतर काही जणांचे फोटो काढायचे कामं चालली होती, तर काही जणांच्या ग्रुपचे शेवटच्या गप्पा मारायची कामं चालू होती. आणि नेहमीप्रमाणे आपल्या प्रज्वलिताईंचं काहीतरी वेगळंच. त्यांचा वेगळेपणा बघत आपण परत एकदा अख्ख्या ग्रुपकडे कॅमेरा फिरवला. तर नंतर आपला लाडका गप्पा मारणारा ग्रुप आपल्याला म्हणला की एकदा हा कॅमेरा परत आमच्याकडे घ्या, आम्हाला हाय करायचे. तर त्यांचं हे हाय बघितल्यानंतर आपलं ग्रुप फोटो काढण्यासाठीची लगबग सुरू झाली. ग्रुप फोटो काढल्यानंतर आपण थोडा धिंगाणा मस्ती केली. मग आल्या आपल्या 2 लाडक्या जिवलग मैत्रिणी. तर त्यांनी पण आपल्या शर्टवर लिहिण्याचा पुरेपूर आनंद घेतला. नंतर इथे आपला बाब्या बघा कसं सगळ्यांना दाखवते की बघा माझ्या हातावरती कसं बाब्या लिहिलंय. आपली मैत्रीण घरी निघाली होती, तर तिला एकदा शेवटची मिठी मारली. तर इकडं बाकीच्यांना कोणाला रडायला येत नव्हती, म्हणून प्रत्येकाची रडायचं ॲक्टिंग करायचं काम सुरू होतं. तर कोण रडत नव्हतं, म्हणून आपण आपल्या लाडक्या शुभमदानांना विनंती करून त्यांना थोडी ॲक्टिंग करायला भाग पाडलं. तर तिथल्या त्या प्रत्येक मोमेंट कॅप्चर करून आपण आलो कॉलेजच्या आतमध्ये, कारण आपल्या मैत्रिणींना हॉस्टेल सोडायचं होतं. त्यासाठी मॅडमची सही घ्यायला लागते. तर इथं मॅडमची वाट बघत उभं राहिल्यानंतर मॅडम आल्या. मॅडमला कळू नये म्हणून लपत-छपत थोडा 1-2 शॉट मॅडमचीही काढली. नंतर मॅडमची सही घेतल्यानंतर आम्ही परत बाहेर येऊन उभं राहिलो. तन्वीताईंचं थोडं काम असल्यामुळं त्या आतमध्ये गेल्या होत्या. मग इथं आपला माणूस पण थोडेफार शॉर्ट्स काढत होत्या. नेहमीप्रमाणे आपल्या पायलताईंचा तर नाद खोळाच आहे. नंतर बाहेर आल्यावरती स्नेहाचा पेपर सुटला होता, तर तिचा शर्ट पण काळा निळा करण्याचे काम चालू होते. तर बाहेर आपण आपल्या बंधुराजांना पण एकदा शेवटचं भेटावं म्हणून आलो. तर बाहेर आल्यावर तन्वी म्हणली, चला आज माझ्याकडून सगळ्यांना आईस्क्रीमचा खर्च, असं म्हणत तिने सर्व ग्रुपला आईस्क्रीम चारली. बसल्या बसल्या आमचं ठरलं की आता मिसळ खायला जायचं. गाडी नसल्या कारणाने एका गाडीवरती 3 जणं निघाली. शेवटी आम्ही 2-4 जणं उरलोच, तर मग काय करणार, ऑप्शन नसल्यामुळे आम्ही एका गाडीवरती 4 जणं मिसळ खाण्यासाठी आलो. मिसळ खायला आल्यावरती तर स्नेहाताईंना कळतच नव्हतं नक्की शॉट आपण घेतोय कशासाठी. मग असा सुंदरसा शॉट काढल्यानंतर आपलं डिस्कशन सुरू झालं की किती मिसळ मागवायच्या, कारण खर्च आपल्या सौरभ दादाचा होता. खाऊन झाल्यानंतर सगळ्यांना बाय करून आपण परत निघालो आपल्या घरी. तर जाता जाता रोडमध्ये आपल्याला भेटल्या आपल्या टेमकरताई. तर त्यांनी आग्रह करून आपल्याला त्यांच्या घरी नेलं. तर मग त्यांच्या घरून निघाल्यानंतर आपण आलो थेट पेट्रोल पंपावरती, ते म्हणजे आपल्या गाडीला चार्ज करण्यासाठी. गाडीमध्ये पेट्रोल टाकून आपण निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला. तब्बल 1.5 तासाच्या प्रवासानंतर